भेटी लागी जीवा लागलीसे आस या आर्ततेनं पंढरपूरकडं बिगी बिगी पावलं निघतात. ती देहूहून ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला अन आळंदीहून अष्टमीला. सप्तमीला देहूत ईश्वरनिष्ठांची मांदियाळी असते, तर अष्टमीला आळंदीत. आणि त्यानंतर पुढचे 20 दिवस वारी मार्गावर कल्लोळ असतो. पण गेली 2 वर्ष कोरोनामुळं वारीचा मार्ग सुनसान असेल आणि त्यामुळंच पुढारी ऑनलाईननं या 20 दिवसात वारकऱ्यांना भावमेघांच्या शब्दवारीनं चिंब भिजवायचं ठरवलंय. संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे रोज सकाळी 11 वाजता वारी महात्म्य कथन करतील. पालखीचा इतिहास काय आहे, साहित्यिकांचं लेखन तुकोबाच्या गाथेनं आणि माऊलींच्या ज्ञानेश्वरीनं कसं रसरशीत झालं आहे, याचाही आढावा डॉक्टर मोरे घेतील. चला तर विठ्ठला विठ्ठला करत या शब्दवारीचे आपण वारकरी होऊया. वेळ लक्षात ठेवा, रोज सकाळी 11 वाजता पुढारीच्या फेसबुक पेजवर. नमस्कार. दैनिक पुढारीच्या ऑनलाईन प्रेक्षकांना यंदाच्या आषाढी वारीसाठी हार्दिक शुभेच्छा. पंढरीची वारी ही वारकऱ्यांच्यासाठी, भाविकांच्यासाठी एक पर्वणी असते. त्यांचा वारीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. वारीच्या माध्यमातून मी काल म्हणालो त्याप्रमाणे आपण जर चालत गेलो तर ती एक प्रकारे ते एक सेलिब्रेशन होतं. काही लोकांना ती एक प्रकारची सेवा वाटते. परमात्म्याची आपण सेवा करतो, संतांची सेवा करतो. काही लोकांना कदाचित त्यामुळं पुण्य मिळतं असंही वाटत असेल, तो काही मुद्दा नाही. काही लोक अभ्यासक असतात, तेव्हा अभ्यासकांनासुद्धा वारी या विषयाबद्दल खूप कुतूहल गेली कित्येक वर्ष असं वाटत राहिलेलं आहे. आणि मला आठवतं की वारीच्या असं डे टू डे जाण्याचं वृत्तांकन पहिल्यांदा एक करंदीकर नावाचे पत्रकार होते पुण्यामध्ये, दैनिक सकाळमध्ये ते काम करायचे. तर त्यांचंही इनिशियल विंदा असंच होतं. तर ते करायला लागले आणि त्यामुळं लोकांच्यापर्यंत रोज काय घडतंय वगैरे हे जायला लागलं. आणि मग अर्थात इतरसुद्धा दैनिकांनी, वर्तमानपत्रांनी त्या प्रकारे वृत्तांकन करण्याचं ठरवलं आणि आपापले प्रतिनिधी पालखीच्या वारीबरोबर जायला लागले. असं त्याच्यानंतर जेव्हा दूरदर्शन आलं पहिल्यांदा आणि नंतर अनेक खाजगी वाहिन्या आल्या, त्यांनीसुद्धा असं ठरवलं की दृश्यात्मकताही खूप असते सगळ्या वारीच्या सोहळ्यामध्ये, त्या वाटचालीमध्ये, त्या अश्वाच्या रिंगणामध्ये वगैरे वगैरे, घाटामध्ये. आणि लोकांना निश्चितपणे आपण ते दाखवून आकर्षित करू शकू. आणि तेव्हापासून मग या प्रकारचं असं म्हणजे वृत्तवाहिन्यांच्यावरती, दूरदर्शनवरती, आणखी इतर चॅनल्सवरती सुरू झालं. आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला ही वारी कशी चाललेली आहे हे समजू लागले. आणि हा एक पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक वेगळाच प्रकार झाला. त्यामुळे जवळजवळ आपण प्रस्थानापासून तर पंढरपूरला जाईपर्यंत एक तो मोठा इव्हेंट म्हणजे मेगा इव्हेंट म्हणतो आपण, तसं चित्र साधारणपणे महाराष्ट्राच्या समोर वारीचं गेलं. त्यामुळे पत्रकारांची सृष्टी, वृत्तपत्रसृष्टी किंवा मीडिया ज्याला म्हणतो आपण आजच्या भाषेमध्ये, तो मीडिया आणि वारी यांचा संबंध फार जवळचा आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन आणखीन एक मला आपल्याला सांगायचं आहे की भारत सरकारच्या वतीनं प्रतिवर्षी स्पर्धा परीक्षा होतात, ज्याला आपण UPSC वगैरे म्हणतो. आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून काही विद्यार्थी निवडले जातात. मग त्यांची मौखिक परीक्षा होते वगैरे वगैरे, इंटरव्ह्यूज होतात आणि शेवटी त्यांना त्यातल्या काही विद्यार्थ्यांना निवडलं जातं जशी त्यावेळेची गरज असेल सरकारला. आणि हे जे प्रशासकीय अधिकारी जे पुढे मग आपण त्यांना IAS म्हणतो अर्थात, मग पुढे वेगवेगळ्या ठिकाणी ते जातात भारतभर. त्यांनी त्यांचं केडर निवडलेलं असतं. तर
त्याप्रमाणे महाराष्ट्रामधले महाराष्ट्र हे केंद्र निवडणारे काही अधिकारी असतात. त्यातले बरेचसे परप्रांतातील असतात आणि काही असतात मराठी पण असतात. मग त्यांचं मसुरीला एक ट्रेनिंग होतं आणि मसुरीला ट्रेनिंग झाल्यानंतर ते आपापल्या प्रांतामध्ये त्यांचं पोस्टिंग होतं. तसं महाराष्ट्रात सुद्धा दरवर्षी असे नवीन होतकरू प्रशासकीय तरुण अधिकारी येतात. मुली पण असतात त्याच्यामध्ये आणि त्यांचं इथं एक ट्रेनिंग होतं ते यशोदामध्ये होतं. मग त्या यशोदामध्ये ट्रेनिंग होत असताना त्यांना महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी दाखवल्या जातात त्याच्या ठिकाणी जाऊन. म्हणजे जसं पोपटराव पवारांचं गाव, अण्णा हजारेंचा प्रकल्प जो काय असेल तो पाण्याचा किंवा इत्यादी एखादा साखर कारखाना. आणि त्याचबरोबर त्यावेळेला त्यांना महाराष्ट्राची माहिती मिळावी म्हणून काही लोकांची व्याख्यानं त्यांना त्यांच्यापुढे ठेवली जातात. त्यातलं एक व्याख्यान असतं वारकरी संप्रदाय आणि पंढरीची वारी. आणि मला आठवतं मी स्वतः बरीच वर्ष राहणार हे व्याख्यान त्यांच्यापुढे देत असतो. आणि गमतीची गोष्ट कशी असते की साधारणपणे ते विद्यार्थी इथे पुण्याला यायची वेळ आणि पालख्या निघायची वेळी जवळजवळ अशी कोइन्साइड म्हणतो आपण तशी होत असते. आणि मग त्याचा फायदा घेऊन त्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तो वारीचा सोहळा पण दाखवला जातो. हे एक महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे. आता मी जेव्हा त्यांच्याशी बोलतो या विषयावरती तेव्हा त्यांना मी हे सांगत असतो नेहमी की महाराष्ट्रात काम करायचं आहे, महाराष्ट्र जर समजून घेतलं पाहिजे. मग शेवटी तुमचा कोणाशी संबंध येईल तर महाराष्ट्रातल्या लोकांशी. मग महाराष्ट्राची संस्कृती समजून घेतली पाहिजे, महाराष्ट्र लोकांच्या स्वभावाची जडणघडण समजून घेतली पाहिजे. तर त्यासाठी हे माझं व्याख्यान आणि त्यासाठी वारी की महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय हा मुख्य धार्मिक प्रवाह आहे आणि त्याचा महाराष्ट्रातल्या लोकांच्यावरती खूप परिणाम झालेला आहे. आणि त्यामुळं तुम्हाला जेव्हा काही एखादा प्रशासकीय प्रश्न येईल किंवा काय येईल तेव्हा तुम्ही अवश्य याचा विचार करा की या वारकरी संप्रदायाच्या प्रभावाचा आपणाला प्रशासनासाठी कसा उपयोग करून घेता येईल. हा तो मुद्दा असतो. आणि मग त्यांना ते पटतं अर्थात. म्हणजे जेव्हा ते बघतात ते सगळं वारीचं वातावरण वगैरे, संतांच्या अभंगांचा काही अभ्यास करतात, काही जिज्ञासू मुलं असतात लक्षात घ्या. आणि निश्चितपणे त्यांच्या लक्षात येतं की महाराष्ट्र संस्कृतीचा वारी हा एक अशा प्रकारे सगळ्या दृष्टिकोनातून अविभाज्य भाग आहे. कारण महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय या सगळ्या गोष्टींच्यावरती जडणघडणीच्या साहित्यावरती अर्थात कलेवरती वारकरी संप्रदायाचा विशिष्ट प्रकारचा प्रभाव पडलेला आहे. ही मला या निमित्ताने आज आपल्याला सांगायचं. म्हणजे आपण काही फक्त केवळ भक्ती आणि त्या पद्धतीने विचार नाही करत आहोत, आपण एक व्यापक अशा पद्धतीचा विचार करतो आहे. तर मग आता आपण प्रत्यक्ष जेव्हा वारीच्या संदर्भात बोलायला लागतो तेव्हा आपल्याला काय दिसतं की याच्या दोन पालख्या महत्त्वाच्या आहेत. लक्षात घ्या, एक ज्ञानेश्वर महाराजांची आणि एक तुकाराम महाराजांची. तर पहिल्यांदा जेव्हा पालखी सोहळा सुरू झाला तेव्हा नारायण महाराजांनी देहूहून प्रस्थान ठेवलं, तुकोबांच्या पादुका पालखीत ठेवल्या, तिथून आळंदीला गेले, तिथे ज्ञानेश्वर महाराजांच्या ठेवल्या. आणि मग ती एक पालखी घेऊन ते पंढरपूरला आले, पुण्याला आले आणि पुण्यावरून पुढची पंढरीची वाटचाल. आता एक लक्षात घ्या, त्यामुळं साहजिकच तुकाराम महाराजांचा सोहळा हा ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्याच्या आदल्या दिवशी निघत असतो. म्हणजे ज्येष्ठ वद्य सप्तमीला तुकोबांचं प्रस्थान, पालखीचं प्रस्थान निघतं आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान हे ज्येष्ठ वद्य अष्टमीला निघतं. आणि दोन्ही पालख्या नवमीच्या दिवशी इथे पुण्यामध्ये प्रवेश करतात. मग आता देहूची पालखी समजा सप्तमीला निघाली तर देवळामध्ये मानकरी असतात, अनेक दिंड्या तुम्हाला मी सांगितले, त्या दिंड्यांचे विणेकरी असतात. त्या विणेकऱ्यांचा सत्कार केला जातो, नारळ प्रसाद देऊन गौरव केला जातो. आणि नंतर पालखीमध्ये पादुकांची प्रतिष्ठापना होती, पूजा वगैरे केली जाते. पुष्कळ वेळेला एखाद्या प्रतिष्ठित माणसाला, एखाद्या राजकीय पुढाऱ्याला, कारण शेवटी सत्ताधारी हे आपलेच लोक असतात आणि त्यांची आपल्याला वारंवार मदत घ्यावी लागते. त्यांनाही थोडं पुण्य मिळालं तर काही त्याच्यात गैर नाही. म्हणून सामान्यपणे अशा एखाद्या चांगल्या नेत्याला, अधिकारी व्यक्तीला बोलवलं जातं, पूजा केली जाते आणि पादुका पालखीत ठेवल्या जातात. आणि मग पहिल्यांदा देवळामध्ये एक प्रदक्षिणा होते विठ्ठलाच्या मंदिरामध्ये.
की देऊळगावचं हे जे विठ्ठल मंदिर आहे ते तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा यांनी बांधलं पहिल्यांदा. त्या मूर्तींची प्रतिष्ठापना म्हणजे विठ्ठल रुक्माई यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना विश्वंभरबाबांनी केली. विश्वंभरबाबा वारकरी होते. मी काल तुम्हाला हे सांगितलेले अगोदरच्या व्याख्यानामध्ये. तर त्यांची ती पंढरीच्या वारीची परंपरा होती. मग पुढे तुकाराम महाराजांनी त्यांच्या काळामध्ये त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. कारण दरम्यानच्या काळात ते मंदिर थोडं जीर्ण झालं होतं, मोठं झालं होतं. देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्तासी ते आले करावेसे, असं तुकाराम महाराजांनी आपल्या आत्मकथनपर अभंगात सांगितलेलं आहे. तर त्या मंदिरामध्ये अशा प्रकारे पालखी प्रदक्षिणा करते आणि प्रदक्षिणा करायला बऱ्यापैकी वेळ लागतो. त्याचं कारण ही सगळी जी मंडळी आहेत, वारकरी मंडळी, ती उत्साहाने उथंबलेली असतात आणि ती भजन करीत नाचत असतात. ज्ञानोबा तुकाराम या भजनामध्ये ते अत्यंत मग्न असतात, दंग असतात. तो सोहळा पाहण्यासारखा असतो. म्हणजे लोक मुद्दाम प्रस्थानाचा सोहळा पाहायला गर्दी करतात. पंढरपूरमध्ये, देहूमध्ये करतात, आळंदीमध्ये करतात. आणि मग त्या पद्धतीनं देवळाच्या आतमध्ये अशी प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी देवळाच्या मंदिराच्या बाहेर येते आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तिथून अगदी जवळ म्हणजे 5 मिनिटांच्या रस्त्यावरती आपण सरळ जर चालत गेलं तर इनामदारांचा वाडा आहे. त्या इनामदारांच्या वाड्यामध्ये त्या रात्री पालखीचा मुक्काम होतो. तिथे पालखी ठेवली जाते आणि मग कार्यक्रम ठरलेले असतात नेहमी. जसं गेल्यानंतर तिथे एक कीर्तन होतं पालखीच्या समोर. मग कीर्तन झाल्यानंतर जागर होतो रात्रभर आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी भजन वगैरे कार्यक्रम चालूच असतात. लोक दर्शनाला येतात आणि मग अशा पद्धतीने 10-11च्या दरम्यान पालखी तिथून निघते पुढे जाण्यासाठी. त्या दिवशी पालखीचा मुक्काम अकुर्डीला असतो. म्हणजे मुंबई पुणे रस्त्यावरूनच ती पालखी पुण्यामध्ये प्रवेश करणार असते. पण तत्पूर्वी लक्षात घ्या, देहू सोडल्यानंतर एक मैलाच्या अंतरावरती देहूपासून तिथे तुकाराम महाराजांचे सहकारी अनगडशा बाबा फकीर हे एक सुफी संत होते, तेव्हाचे महाराजांचे मित्र होते. तर त्यांचा दर्गा आहे. त्या दर्ग्याच्या समोर ओट्यावरती पालखी ठेवली जाते. तो तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला विसावा. तिथे आरती होते. म्हणजे आता इथे बघा तुम्हाला कसं दिसतं की हे अनगडशा बाबा हे सुफी संत आहेत, म्हणजे धर्माने तसे मुसलमान आहेत, पण त्यांचे आणि तुकोबांचे अत्यंत चांगले संबंध आहेत. तुकोबांनी सुफी संतांची, फकीरांची रूपकं करून अभंगाची रचना केलेली आहे हिंदुस्थानी भाषेमध्ये. त्यांच्यात ज्या काही दुष्ट परंपरा शिरल्या असतील मधल्या काळात, त्यांच्यावर सुद्धा टीका केली आहे त्यांनी. कुठल्याही पंथाला स्पेअर केलेलं नाही महाराजांनी. तर म्हणून पहिला विसावा तिथे होतो. पहिली आरती महाराजांची म्हणजे पालखीची ती तिथे होते आणि तिथून मग पुढे कूच होतं आणि मग पहिला मुक्काम अकुर्डीला असतो. म्हणजे तो मुक्काम अर्थात सप्तमीच्या दिवसाचा. दुसऱ्या दिवशी काय म्हणूयात त्याला, म्हणजे इकडे आपण आता ज्ञानेश्वर महाराजांचं पाहू. हा अष्टमीचा दिवस आहे. अष्टमीला ते गेले अकुर्डीला आणि त्याच दिवशी इकडे आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होतं. हाच पॅटर्न आहे सगळा. म्हणजे देहूच्या प्रस्थानासाठी जी मंडळी उपस्थित असतात त्यातली बरीचशी मंडळी तिकडे जातात, तिथे सहभागी व्हायला, तो सोहळा पाहायला. आणि मग याच पद्धतीने तिथे मंदिरात अशी प्रदक्षिणा होते. वारकरी दिंडीवाले हे सगळे उत्साहाने नाचतात, भजन करतात आणि मग तिथून बाहेर पडल्यानंतर ज्याला आपण ज्ञानेश्वर महाराजांचं आजोळघर म्हणतो, कारण आळंदी हे ज्ञानेश्वर महाराजांचं मूळ गाव नाही. आळंदी हे ज्ञानेश्वर महाराजांचं आजोळ आहे. विठ्ठलपंत त्यांचे वडील विठ्ठलपंत जेव्हा इथे आले आळंदीला त्यांच्या तरुणपणी, तेव्हा तिथे ते सिद्धोपंत होते. त्या सिद्धोपंतांच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला, म्हणून हे त्यांचं आजोळ आहे, आजोबांचं गाव, आईच्या वडिलांचं गाव. तर तिथे आजोळघर म्हणून जी इमारत आहे तिथे त्या पालखीचा मुक्काम होतो ज्ञानेश्वर महाराजांच्या अष्टमीच्या दिवशी आणि नवमीला ते सकाळी तिथून निघतात आळंदीतून. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा अकुर्डीतून नवमीला सकाळी तुकाराम महाराजांची पालखी निघते आणि मग दोन्ही पालख्या संध्याकाळी वाकडेवाडीच्या तिथं एकत्र येतात. तिथे आरती वगैरे त्यांची होती
आणि तिथून मग ते मसोबा गेटला येतात, तिथे प्रवेश करतात पुण्यामध्ये. तिथे पुण्याचे महापौर ते स्वागत करतात, अनेक लोक येतात स्वागत करायला. तिकडे कळस मुक्कामी, कारण ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तिकडच्या रस्त्याने येते, तिथे जंगी स्वागत होतं. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू येतात मसोबा गेटवरती या दोन्ही पालख्यांचं स्वागत करायला. आणि मग तिथून ह्या दोन्ही पालख्या एकामागं एक अशा प्रकारे भिन्न भिन्न ठिकाणी जातात. आता हे सगळं जे चालू असतं तिथे वारकऱ्यांच्या दिंड्या भजन करत असतात, योग्य त्या ठिकाणी योग्य ते अभंग म्हणत असतात. आणि मग त्यांच्या मुक्कामाची जी ठिकाणं आहेत, 2 ठिकाणं, की तुकाराम महाराजांची पालखी ही नानापेठेतल्या निवडुंगा विठोबा ज्याला म्हणतो आपण, त्या मंदिरामध्ये मुक्कामाला जाते. नवमीच्या संध्याकाळची गोष्ट आहे. आणि तुकाराम महाराजांची ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेच्या विठ्ठल मंदिरात जाते. आता हे सांगताना एका गोष्टीचा उल्लेख करतो की न्यायमूर्ती रानडे हे फार मोठं व्यक्तिमत्व, भारताच्या, फक्त महाराष्ट्राच्या किंवा फक्त पुण्याच्या नव्हे, दळणघडणीमध्ये, म्हणजे समाजाच्या, राजकारणाच्या, धर्माच्या दळणघडणीमध्ये न्यायमूर्ती रानडे यांचं फार मोठं स्थान आहे, फार मोठा वाटा आहे. तर न्यायमूर्तींनी प्रार्थना समाजाचं काय म्हणत त्याला धुरीणत्व पत्करलं होतं. आणि प्रार्थना समाज हा महाराष्ट्रातल्या संतांच्या विचारांच्यावरती आधारलेला आधुनिक संप्रदाय म्हणू शकतो आपण. ही मंडळी स्वतःला नवभागवत म्हणून घ्यायची आणि संत आणि आधुनिक धर्मविचार यांचा एक तौलनिक अभ्यास करून त्यांनी स्वतःचा एक वेगळा पंथ म्हणता येईल असा प्रार्थना समाज काढला होता. तर स्वतः न्यायमूर्ती अत्यंत भाविक होते. तर एकदा ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या अशा लक्ष्मी रोडने जात असताना तिथे नगरवाचन मंदिर आहे आणि तिथे न्यायमूर्ती उभे होते किंवा ते आतमध्ये असतील. त्यांनी त्या पालख्या पाहिल्या आणि तिथे पालखीमध्ये, पालख्यांच्या समोर दिंड्यामध्ये भक्तिभावाने तल्लीन होऊन नाचणारे वारकरी पाहिले. त्यांना त्यांचं कौतुक वाटलं, त्यांच्या श्रद्धेचं, त्यांच्या निष्ठेचं, त्यांच्या उत्साहाचं. म्हणून त्यांनी असं ठरवलं की हे या वारकऱ्यांचा आणखीन आपण जवळून अभ्यास केला पाहिजे. म्हणून न्यायमूर्ती रानडे त्या दिंडीवाल्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेले, फडकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेले. तिथल्या प्रमुख लोकांची त्यांनी माहिती घेतली. म्हणजे जसं अलीकडच्या काळात समाजशास्त्र नावाच्या, त्याचप्रमाणे मानवशास्त्र नावाच्या विषयाचे अभ्यासक इंटरव्ह्यूज घेतात, लोकांच्या जाऊन मिसळतात, त्यांच्याकडनं माहिती घेतात वगैरे, काहीतरी प्रश्नावली तयार करतात. तसाच प्रकार हा न्यायमूर्तींनी तेव्हा केला होता. आणि सगळ्या या फडकऱ्यांची, दिंडीकरांची माहिती घेतली. कुठल्या दिंडीतले आहेत, कुठल्या पालखीतले आहेत, कुठनं आले, नंतर कुठल्या जातीचे लोक त्याच्यामध्ये आहेत, कारण त्या काळात जातीची चर्चा ही व्हायची. कुठले व्यवसाय करणारे लोक आहेत, हे सगळं न्यायमूर्तींनी माहिती करून घेतलं. आणि त्याच्यावरती आधारित त्यांनी प्रार्थना समाजामध्ये एक व्याख्यान दिलं. ते व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या धर्मपर व्याख्यानं या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे. आणि त्याच्यात त्यांनी प्रार्थना समाजाच्या लोकांना सांगितलेलं आहे, कारण प्रार्थना समाजाचे लोक हे त्या काळचे उच्च शिक्षित लोक होते, उच्च मध्यमवर्गीय लोक होते, सरकार दरबारी उठबस असणारे, रावसाहेब, रावबहादूर अशा पदव्या संपादन केलेले लोक होते आणि अर्थात धर्मनिष्ठ होते. तर न्यायमूर्तींनी सांगितलं की आपण ज्ञानोबा तुकोबांचे अभंग वाचतो, त्याच्यावरती विचार करतो, बोलतो, पण त्या अभंगांच्या नुसार प्रत्यक्ष जीवन जगणारे जे लोक आहेत ते म्हणजे वारकरी आहेत आणि त्यांच्याबद्दलची माहिती असणं आपल्याला अत्यंत अगत्य आहे. तर त्याच्यातल्या जो भाग समजा कालबाह्य झाला असेल तो आपल्याला घ्यायची गरज नाही, परंतु एरवी ज्याला आपण निष्ठा म्हणतो, ज्याला आपण भाव म्हणतो, त्या बाबतीमध्ये आपण त्यांचं जरूर अनुकरण केलं पाहिजे असं न्यायमूर्तींनी सांगितलं. आणि असं प्रार्थना समाजाच्या लोकांना ते मान्य व्हायला काही अडचण आली नाही. ही माहिती तुम्हाला सांगितली ती कोणत्या काळातली आहे, ती 19व्या शतकाच्या शेवटच्या दशकातली माहिती आहे. तर असा हा प्रार्थना समाज की ज्याच्यावरती वारकरी विचारांचा, विशेषतः तुकाराम महाराजांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव होता. धन्यवाद.